येथील अनधिकृत जे काही स्टॉल आहेत, जे उड्डाणपुलाखाली स्टॉल आहेत, त्याच्यावरती धडक कारवाई करण्यासाठी गौरव पाटील ह्या स्वतः ज्या मुख्याधिकारी आहेत नगरपंचायतच्या, त्या फील्डवरती उतरलेत. आपण बघतो इथं की गौरी पाटील स्वतः इथं फील्डवरती उतरलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काय इथं पोलखोल त्यांनी केलेली आहे की इथं उड्डाणपुलाखालीच एक 21 दिवसांचा गणपती असतो, जो पारंपरिक गणपती आहे, की एक वर्ष इथं रिक्षावाल्यांचा गणपती, सार्वजनिक गणपती असतो. ती ही संपूर्ण शेड आहे, परंतु त्यांनी ह्या शेडचं कुलूप उघडून इथं पाहिलं असता हे बाळा वराडकर आहे, जे ह्या मंडळाचे अध्यक्ष आहे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे. आतमध्ये एक धक्कादायक प्रकार जो आहे तो दिसून येतो. इथं आपण बघितलं आपण तर हा खरं म्हणजे पूर्णतः एरिया जो आहे तो सार्वजनिक गणपती उत्सवासाठी खरं म्हणजे ठेवलेला होता. त्याच्यावरती कुठलीही परमिशन नसेल किंवा काय असेल तरीसुद्धा इथं बघितलं तर अनधिकृत इथं लसूणचा गोडाऊन जे आहे ते इथं बाळा वराडकर यांनी आता आपणास मीडियासमोर सांगितलं होतं की काही दिवसांसाठी फैयाज नावाचा इथं लसूण व्यावसायिक आहे, त्याला 1 महिन्यासाठी, त्यांचंच म्हणणं असं आहे की 1 महिन्यासाठी आपण बघतो हे बाळा वराडकर आहेत. बाळा बघितलं तर हा गणपती उत्सव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ही सर्व रिझर्व जागा आहे, बरोबर ना? मग तुम्ही लसूण व्यवसाय कसाला ही जागा कशी काय दिलात? 1 महिन्यासाठी त्याला दिलेली आहे, कारण तिकडे गोडाऊनचं काम चालू आहे म्हणून ही त्याच्यावर, कारण मोठ्या गाड्या असल्यामुळे ना त्याला लावता येत नाही म्हणून. हे चालतं असं? नाही, हे इल्लीगल आहे की नाही? हे इल्लीगल आहे, हे इल्लीगल आहे की नाही? आता 1 तारीखला खालीच हे करायचं. तुम्ही जे काय लसूण गोडाऊनसाठी ही जागा दिली ही चुकीची आहे ना? ही चुकीची आहे की योग्य आहे मला सांगा? ही जागा देणं हे अशी तात्पुरती, आता कसं आहे माहिती आहे, तात्पुरती म्हणून दिली. इथं बघितलं आपण तर काही जण अक्षरशः बेरोजगार जे आहेत युवक, नासुशिक्षित बेरोजगार युवक, इथं हातावरचं पोट आहे ते इथं भाजी विक्रेते किंवा फळ विक्रेते किंवा फुल विक्रेते असं इथं व्यवसाय करतायत. आणि इथं जसं आता आपलं सीओ मॅडमने सांगितलं होतं की देवाच्या नावाखाली तुम्ही, श्रद्धेच्या नावाखाली जर असा व्यापार करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. ही कणकवलीवासियांची फसवणूक आहे आणि अशा प्रकारचे गैरप्रकार इथं खपून घेणार नाही, अशा प्रकारची सक्त ताकीद जी आहे ती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिलेली आहे. आपण बघतोय की आणखीन कारवाई जी आहे ती इथं लाईव्ह दृश्य जे आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. इथं बघतोय आपण की हा पूर्णतः एरिया जो आहे हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आहे. इथं 21 दिवसांचा गणपती जो आहे तो इथं रिक्षा संघटनेच्या वतीनं इथं त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि त्यानंतर हा पूर्ण जो एरिया आहे तो पॅकबंद ठेवला जातो. का तर या क्षेत्राचं पावित्र्य राखावं म्हणून, परंतु इथं हा अशा प्रकारचं जो काय गैरप्रकार जो आहे तो इथं म्हणजे चाललेला इथं लाईव्ह जो आहे तो इथं आपणास दिसून येतोय. आणि खरं म्हणजे ही घोर फसवणूक आहे. श्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारचा बाजार व्यापार करू नये, अशा प्रकारची भावना जी आहे ती कणकवलीवासींसुद्धा असणार आहे. आपण बघतोय की कशा प्रकारे इथं लसूण गोडाऊन जे आहे ते फैयाज महत्त्वाची गोष्ट आहे की फैयाज नावाचा इथं कोणतरी व्यापारी आहे. जसं बाळा वराडकर यांनी सांगितलंय की फैयाज या व्यापाऱ्याला हा लसूणचा गोडाऊन जो आहे लसूण ठेवण्यासाठी ही गणपती उत्सवाची जागा त्यांनी तात्पुरती दिलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण बघतो की लाईव्ह दृश्य आहेत, संपूर्ण जी कारवाई सुरू आहे, स्वतः सीओ मॅडम इथं कारवाई करतायत, त्याची लाईव्ह दृश्य आहेत. काय मिळतं ना तुमचा आमच्या गरीब आहे, आमचे रिक्षावाले आपले दुकान म्हणून बरं काय चुकीचं केलं त्या चुकीत जातं 100%. काय म्हणता महिना किती महिने संघटनेला माहिती नाही.
ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.